खोटं साठेकत करून दिलं म्हणून दावा दाखल केला। त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला, शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या वतीने लागला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही, ती जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे। त्यामुळे अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा 7/12 उतारा आहे, इथं जमीनच अस्तित्वात नाही। जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे। त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतोय की माझी जमीन लाटली, माझी जमीन लाटली, हे असं काहीही झालेलं नाही। ही जमीनच अस्तित्वात नाही, नसलेल्या जमिनीचं हा भाव करून लोकांची दिशाभूल करत आहे। सध्या अकलूजमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे प्रचार ते करत आहे। अजित गांधींचं पूर्ण नाव काय सर? अजित माणिकलाल गांधी। त्यांनी किती साली तक्रार दाखल केली होती? त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात 1996 साली कोर्टात दावा दाखल केला होता। त्याचा निकाल गेल्या वर्षी लागला आमच्या बाजूने आणि त्याच्यावर परत त्यांनी अपील केलेलं आहे, अजित गांधीनेच अपील केलेलं आहे। आणि अपील केलेलं असताना कोर्टात जर न्यायप्रविष्ट बाब असताना समाज माध्यमामध्ये असं अफवा पसरवणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे हे चुकीचं आहे। हे कोर्टात जर न्यायप्रविष्ट असेल, मेहरबान कोर्टाचा हा अपमान आहे एका दृष्टीने। सर, कोर्टात न्यायप्रविष्ट असताना तक्रार दाखल कशी करून घेतली? आता हे त्यालाच विचारायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये समजा राजकारण जर असेल, दबावापोटी पोलिसांनी जर दाखल करून घेतली असेल, त्यावर ऍक्शन घेता येते का आता आपल्याला? हो, शिक्षण प्रसारक मंडळ यावर 100% ऍक्शन घेणार आहे, आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि अजित गांधींना त्यांची जागा दाखवून देणार। अजित गांधी म्हणतात की दहशतीच्या जोरावर त्यांनी आमची जमीन नावावर करून घेतली, दमदाटी करून। हा, तेच सांगतो की त्यांची जमीन आम्ही नावावर केलेलीच नाही, त्यांनी जमीन त्याची घेतलेली आहे। त्यांनी जमीन घेतली कोणाकडून? फुलेंकडून। फुलेंकडून खरेदी केलेली, शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली नाही। आणि जी फुलेंकडून खरेदी केली ते मी मगाशी सांगितलं की जे 15 एकर 11 गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जे रस्त्याचं क्षेत्र आहे जे कमी जास्त झालेलं नाही, 1 एकर 11 गुंठे, हे त्या फुलेंच्या नावावर राहिलं आणि ते फुलेंकडून त्याने ती जमीन खरेदी केलेली आहे 1 एकर 11 गुंठे। म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ते 1 एकर 11 गुंठे खरेदी केलेले। खरेदी करताना नकाशामध्ये त्यांचा स्पॉट कुठेतरी दाखवलाच असेल? नाही ना, तेच सांगतो ना, खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवला नाही, त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दर्शवलं। परंतु मेहरबान कलेक्टर साहेबांनी जेव्हा शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन दिली त्यावेळेला मोजणी झालेली आहे, त्याचा नकाशा माझ्याकडे आहे। त्या नकाशावर स्पष्ट लिहिलेलं आहे की रस्त्याचं क्षेत्र सोडून, रस्ता गेलेला आहे, रस्त्याचं क्षेत्र सोडून लाल रंगाने दर्शवलेली जागा शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आली। आता त्यांच्यावर तुम्ही आबरू नुकसानाचा दावा दाखल करणार, मग कोर्टाचा अवमान केला म्हणून पण दाखल होऊ शकते? दाखल होऊ शकते। आता ते त्यावेळेस कोर्ट मॅटर चालू होता आपला, त्यावेळेस त्यांच्याकडून वकील कोण होते आणि आपल्याकडून वकील कोण? त्यावेळेला त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट MG तांबोळी हे वकील होते आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मी स्वतः केस चालवली होती, त्यामुळे यातलं संपूर्ण मला माहिती आहे। ह्याचे केवळ मोहिते पाटलांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी वापर केला जातो। 100% हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे, कारण माझ्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आहे, आपणाला केव्हाही दाखवू शकतो। हा जो नकाशा त्यावेळेला झाला 1900 जमीन ताब्यात घेताना, त्या मोजणी नकाशा आहे 1952 साली जमीन मिळाली, त्यावेळेला क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा, सर्वे नंबर 346 संबंध सर्वे नंबर एकर पैकी सडक 1 एकर 10 गुंठे वजा जाता, 16 एकर 21 गुंठे पैकी सडक 1 एकर 10 गुंठे वजा जाता, उर्वरित बाकी जमीन 15 एकर 11 गुंठे हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शवल्याप्रमाणे दिली, असा नकाशामध्ये क्लिअर आहे। हे रस्त्याचं क्षेत्र ते आहे। त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्या कोर्टामार्फत मोजणी झाली, कोर्टामार्फत मोजणी झाल्यानंतर सुद्धा
एक म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदाराने दाखवलं आणि संस्थेला ॲक्वायर करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली. मोहिते पाटलांनी फसवलं म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी फुलेंनी फसवलं म्हणायला पाहिजे. फुलेंनी त्याला फसवलं, 100% बरोबर आहे. त्याला त्याने ऍक्शन घ्यायला पाहिजे फुलेंवर. फुलेंना दाखवायला पाहिजे की माझी जमीन कुठे दाखव मला. केवळ ती जमिनीचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं हा संपूर्ण हे झालेला आहे. आता त्यांनी जी क्लिप प्रसारित केली आणि त्यांनी जे तिथं तुमच्या विरोधात केस केली त्याच्या विरोधात तुमची काय ऍक्शन राहील? आम्ही आता 100% त्यामध्ये त्याच्या विरोधात कोर्टात दाद मागणार, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून आणि दाद मागणार. यामध्ये जयसिंह मोहिते पाटील यांचं काय म्हणणं आहे? जयसिंह मोहिते पाटलांनीच सांगितलं ना की याच्यामध्ये काहीच नाही. याच्या पुढं जाऊन सांगतो, ज्या वेळेला जयसिंह मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळ, जयसिंह मोहिते पाटील त्यावेळेला शिक्षण प्रसारक मंडळ खोटं साठीगत करून दिलं म्हणून दावा दाखल केला. त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला, शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या वतीने लागला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही, ती जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे. त्यामुळे अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा 7/12 उतारा आहे, इथं जमीनच अस्तित्वात नाही. जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे. त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतोय की माझी जमीन लाटली, माझी जमीन लाटली, हे असं काहीही झालेलं नाही. ही जमीनच अस्तित्वात नाही. नसलेल्या जमिनीचं हा भाव करून लोकांची दिशाभूल करत आहे. सध्या अकलूजमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे प्रचार ते करत आहे. अजित गांधींचं पूर्ण नाव काय सर? अजित माणिकलाल गांधी. त्यांनी किती साली तक्रार दाखल केली होती? त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात 1996 साली कोर्टात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल गेल्या वर्षी लागला आमच्या बाजूने आणि त्याच्यावर परत त्यांनी अपील केलेलं आहे. अजित गांधीनेच अपील केलेलं आहे आणि अपील केलेलं असताना कोर्टात जर न्यायप्रविष्ट बाब असताना समाज माध्यमामध्ये असं अफवा पसरवणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे हे चुकीचं आहे. हे कोर्टात जर न्यायप्रविष्ट असेल, निर्माण कोर्टाचा हा अपमान आहे एका दृष्टीने. सर, कोर्टात न्यायप्रविष्ट असताना तक्रार दाखल कशी करून घेतली? आता हे त्यालाच विचारायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये समजा राजकारण जर असेल, दबावापोटी पोलिसांनी जर दाखल करून घेतली असेल त्याविरोधात ऍक्शन घेता येते का आता आपल्याला? हो, शिक्षण प्रसारक मंडळ यावर 100% ऍक्शन घेणार आहे, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि अजित गांधींना त्यांची जागा दाखवून देणार आहे. अजित गांधी म्हणतात की दहशतीच्या जोरावर त्यांनी आमची जमीन नावावर करून घेतली, दमदाटी करून. हा, तेच सांगतो की त्यांची जमीन आम्ही नावावर केलेलीच नाही, त्यांनीच जमीन त्याची घेतलेली आहे. त्यांनी जमीन घेतली कोणाकडून? फुलेंकडून. फुलेंकडून खरेदी केलेली, शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली नाही. आणि जी फुलेंकडून खरेदी केली ते मी मगाशी सांगितलं की जे 15 एकर 11 गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जे रस्त्याचं क्षेत्र आहे जे कमी जास्त झालेलं नाही, 1 एकर 11 गुंठे, हे त्या फुलेंच्या नावावर राहिलं आणि ते फुलेंकडून त्याने ती जमीन खरेदी केलेली आहे 1 एकर 11 गुंठे. म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ती 1 एकर 11 गुंठे खरेदी केलेली. खरेदी करताना नकाशामध्ये त्यांचा स्पॉट कुठेतरी दाखवलाच असेल? नाही ना, तेच सांगतो ना, खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवला नाही. त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दर्शवलं. परंतु कलेक्टर साहेबांनी जेव्हा शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन दिली त्यावेळेला मोजणी झालेली आहे, त्याचा नकाशा माझ्याकडे आहे. त्या नकाशावर स्पष्ट लिहिलेलं आहे की रस्त्याचं क्षेत्र सोडून, रस्ता गेलेला आहे, रस्त्याचं क्षेत्र सोडून लाल रंगाने दर्शवलेली जागा शिक्षण प्रसारक मंडळाला गेलेली आहे. आता त्यांच्यावर तुम्ही अब्रू नुकसानाचा दावा दाखल करणार, मग कोर्टाचा अवमान केला म्हणून पण दाखल होऊ शकते का? दाखल होऊ शकतो. आता ते त्यावेळेस कोर्ट मॅटर चालू होता आपला, त्यावेळेस त्यांच्याकडून वकील कोण होते आणि आपल्याकडून वकील कोण होते? त्यावेळेला त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट एम.जी. तांबोळी हे वकील होते आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मी स्वतः केस चालवली होती. त्यामुळे यातलं संपूर्ण मला माहिती आहे. ह्याचे केवळ मोहिते पाटलांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी वापर केला जातो. 100% हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे.
कारण माझ्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आहे, आपणाला केव्हाही दाखवू शकतो. हा जो नकाशा त्यावेळेला झाला 1900 जमीन ताब्यात घेताना, त्या मोजणी नकाशा आहे 1952 साली जमीन मिळाली. त्यावेळेला क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा, सर्वे नंबर 346 संबंध सर्वे नंबर एकर पैकी सडक एक एकर 10 गुंठे वजा जाता. 16 एकर 21 गुंठे पैकी सडक 1 एकर 10 गुंठे वजा जाता. उर्वरित बाकी जमीन 15 एकर 11 गुंठे हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शवल्याप्रमाणे दिली. असा नकाशामध्ये क्लिअर आहे. हे रस्त्याचं क्षेत्र ते आहे. त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्या कोर्टामार्फत मोजणी झाली. कोर्टामार्फत मोजणी झाल्यानंतर सुद्धा एक म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदाराने दाखवलं आणि संस्थेला अक्वायर करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली. मोहिते पाटील फसवलं म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी फुलेंनी फसवलं म्हणायला पाहिजे. फुलेंनी त्याला फसवलं 100% बरोबर आहे. त्याला त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे फुलेंवर. फुलेंना दाखवायला पाहिजे की माझी जमीन कुठे दाखव म्हणून. केवळ ती जमिनीचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं हा संपूर्ण हे झालेला आहे. आता त्यांनी जी क्लिप प्रसारित केली आणि त्यांनी जे तिथं तुमच्या विरोधात केस केली त्याच्या विरोधात तुमची काय ऍक्शन राहील? आम्ही आता 100% त्यामध्ये त्याच्या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे. अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून आणि दाद मागणार. यामध्ये जयसिंह मोहिते पाटील यांचं काय म्हणणं? जयसिंह मोहिते पाटलांनीच सांगितलं ना की याच्यामध्ये काहीच नाही. याच्या पुढं जाऊन सांगतो, ज्या वेळेला जयसिंह मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळ, जयसिंह मोहिते पाटील त्यावेळेला शिक्षण प्रसारक मंडळ